रिसाइड द फॅक्ट्स. चलो. तर पुरवठा आणि सप्लाय जो आहे तो आपल्याला अंडरलिंग असेट वरती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याकरता आपण लिंबाचं उदाहरण घेतलं होतं. उन्हाळ्यात लिंबांची म्हणजेच लेमनची मागणी जी ती वाढते आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये लिंबाला जो आहे तो 20 रुपये किलो भाव भेटतो किंवा प्रमाणापेक्षा भाव जो आहे तो आपल्याला बनताना दिसतो. परंतु सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तो पावसाळ्याचं हिशोब असेल, उन्हाळ्याची एंड असेल, त्यावेळेस आपल्याला लिंबांचा भाव 60 रुपये पर केजी असेल, तो पावसाळ्याच्या सुरुवातीला 60 रुपये किलो केजी विकणारा तो जो क्षेत्र जे आहे ते जे लिंब जे आहे ते कमी आपल्याला होताना दिसतात. म्हणजे काय, उन्हाळ्यामध्ये त्याला डिमांड आहे बट पावसाळ्यामध्ये त्याला डिमांड नाही. म्हणजे त्याचा पुरवठा जास्त आहे बट त्याला डिमांड नाहीये. त्याच्यामुळे किमतीवरती जो आहे ना तो इम्पॅक्ट आपल्याला होताना दिसतो. आणि या छोट्याशा गोष्टी आपण वेळोवेळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता महत्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवूयात की मार्केटमध्ये ऑप्शन्समध्ये ज्या बिल्टअप ज्या होतात त्या कशा पद्धतीच्या होतात. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला जो बिल्टअप असतो तो म्हणजे लॉंग बिल्टअप. जनरली आपण ऑप्शनचे जेव्हा केव्हा चार्ट बघतो त्या ऑप्शनच्या चार्टवरती आपल्याला बघतो अरे 5 रुपयाचा 25 रुपये झाला, 25 रुपयाचा 45 रुपये झाला, किंवा एखादा 105 रुपयाचा 175 रुपये झाला, तिथनं 275 रुपये झाला. अशा गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे काय की ट्रेडर जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये तिथं खरेदी करत आहेत आणि त्याच वेळेस ओपन इंटरेस्ट म्हणजे काय, त्याच्यामधला जो सौदा जो आहे तो वाढताना आपल्याला दिसतोय. म्हणजे ओवाय, ओपन इंटरेस्ट म्हणजे काय, ओवाय, त्याचा जो सौदा जो आहे तो आपल्याला वाढताना दिसतोय. ठराविक किमतीला त्याची खरेदी जी आहे ती होते आणि त्यामुळे किंमत ऍज वेल एज ओपन इंटरेस्ट जो आहे दोन्ही गोष्टी आपल्याला तिथे वाढताना दिसतात. आणि हा एक महत्वाचा पॅरामीटर असतो मार्केटमध्ये की जेव्हा केव्हा प्राइस मध्ये ओआय मध्ये वाढ होते, किंमत सुद्धा वाढते आणि त्यावेळेस प्राइस सुद्धा वाढताना आपल्याला दिसते. त्याचा अर्थ असा असतो की तिथे एक लॉंग बिल्टअप जो आहे तो आपल्याला जनरली होताना दिसतोय. आता या छोट्याशा गोष्टीचा फरक काय बरं, याचा उपयोग काय ते आपण समजून घेऊया. जसं आत्ताच सीझन झाला दिवाळीचा बघा, दिवाळीमध्ये लोक काय मोठ्या प्रमाणामध्ये कपडे खरेदी करतात, त्यामुळे दुकानात गर्दी होते आणि मागणी सुद्धा वाढते. त्यामुळे मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता असते. म्हणजे काय, किंमत जी आहे ती 50 रुपयावरनं 150 रुपये होते. त्याच वेळेस ओपन इंटरेस्ट जो आहे 1 लाख कॉन्ट्रॅक्ट वरनं तो आपल्याला 10 लाख कॉन्ट्रॅक्ट वरती जाताना दिसतो. याचा अर्थ असा आहे की तिथं तेजी येण्याचे संकेत आहे. म्हणजे लॉंग बिल्टअप जो आहे तो जनरेट होऊ राहिला आणि त्याचा फायदा जो आहे तो ओव्हरऑल मार्केटला होतोय. फक्त आणि फक्त लॉंग बिल्टअप झालाय म्हणून मार्केट वाढणार आहे का, नक्की नाही. त्याकरता आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मार्केटची सेंटिमेंट जे आहेत, मार्केटमध्ये जे भार येण्याचं चान्सेस जे आहेत, मार्केटमध्ये जे सन्स वगैरे येण्याचे जे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त आहेत आणि ती गोष्ट आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फक्त लॉंग बिल्टअप झाला म्हणून हे झालंय का, नक्कीच नाही. तर त्यामध्ये आपण ते बघणं गरजेचं आहे की तो पर्टिक्युलर स्टॉक, तो पर्टिक्युलर इंडायसेस त्याच्या कशापाशी पाहिजे. मग कोण सांगेल, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सपोर्ट पैसे पाहिजे की रेजिस्टन्स पैसे पाहिजे, जर त्यामध्ये लॉंग बिल्टअप व्हायला पाहिजे तर सपोर्ट. बोला. सपोर्ट. ऑब्विसली त्याच्यात सपोर्ट पैसे पाहिजे. जर आपल्याला पुट साइड मध्ये जर हे पाहिजे तर ऑब्विसली तो किंमत प्राइस जी आहे ती रेजिस्टन्स मध्ये हवी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून लॉंग बिल्टअप जी आहे ती कॉल साइड मध्ये सुद्धा होऊ शकते. म्हणजे त्यांना असं वाटतंय 100 रुपयाची जी प्राइस जी आहे ती 150 रुपयांपर्यंत जाणार आहे. सिमिलरली पुट साइड मध्ये सुद्धा होऊ शकते ज्याच्यामध्ये असं त्यांना वाटतंय 180 रुपयाची किंमत जी आहे ती 100 रुपयाला जाणार आहे. त्यामध्ये लॉंग बिल्टअप होऊ शकतो. त्यांना असं वाटतं की अंडरलिंग जे आहे ते आणखीन घसारणारच्या केसमध्ये कॉलमध्ये जर बिल्टअप होतोय, त्यांना असं वाटतंय की ते एक वरच्या बाजूला जाण्याच्या तयारीमध्ये. म्हणून ही एक सिंपलची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग हे जे लॉंग साइड सिनारिओ जो आहे तो कॉलमध्ये सुद्धा होऊ शकतो, तो पुटमध्ये होऊ शकतो. मग ते लक्षात ठेवणं काय आहे, जर कॉलचे प्रीमियम वाढतायत म्हणजे कॉल 10 रुपयांचा 25 रुपयांना गेलाय आणि त्याच वेळेस त्याचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला वाढताना दिसतोय म्हणजे लॉंग बिल्टअप झालाय. सिमिलरली पुटचा प्रीमियम 25 रुपयांचा 55 रुपये झालाय, त्याच वेळेस ओवाय सुद्धा 1 लाख वरनं 25 लाखच्या आसपास ओवाय जाताना दिसतोय. म्हणजे तिथं एक लॉंग बिल्टअप पुट साइड मध्ये होतोय. म्हणजे मार्केट पुट साइड मध्ये जर बिल्टअप होऊ राहिलं तर मार्केट काय बेरिश आहे, जर कॉल साइड मध्ये होऊ राहिलं तर मार्केट बुलिश आहे. एक सिंपलची कॉन्सेप्ट आहे, ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर जनरली लॉंग बिल्टअप ज्यावेळेस होतं त्यावेळेस मार्केटमध्ये तेजीचा अर्थ म्हणजे काय, बुलिश, वरच्या बाजूला मार्केट जे आहे ते जाण्यासाठी तयार आहे.
सिमिलरली मार्केट खालच्या बाजूला जाण्यासाठी तयार आहे, ज्याला का आपण एक बेरिश कॉन्सेप्ट जो आहे तो आपण म्हणतो. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? येस नो प्लीज व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. येस. तर दुसरा जो महत्वाचा पॅरामीटर इथं जो लक्षात ठेवण्यासारखा आहे तो म्हणजे लॉंग अनवाइंड. लॉंग अनवाइंड म्हणजे काय? एखाद्याने 10 रुपयाला एखादा ऑप्शन जो आहे तो खरेदी केला होता आणि तिकडनं तो 50 रुपयाला गेला. मग याने 10 रुपयाला खरेदी केला होता म्हणजे तो लॉंग झाला होता बरं. मग ज्यावेळेस 50 रुपयाला गेला तर तो प्रॉफिट बुकिंग करायला लागला आणि प्रॉफिट बुकिंग करायला लागला म्हणजे तो काय करतोय? लॉंग जो आहे तो अनवाइंड करतोय. समजा त्याने एखादा कॉल बुलिश केसमध्ये केला होता म्हणून त्याने 50 रुपयाला त्याने त्याची बुकिंग करायला जी आहे ती सुरुवात केलेली आहे. सेम वे एखादा त्याला असं वाटत होतं एखादा पुट साइडमध्ये पीई साइडमध्ये ट्रेड करायचंय, त्या केसमध्ये त्याने काय केलं? 5 रुपयाला पीई खरेदी केला आणि तिकडनं तो 30 रुपयांना गेला. मग काय 5 रुपयाला ज्यावेळेस खरेदी केला होता त्यावेळेस त्याचा लॉंग बिल्टअप जो आहे तो जनरेट झाला होता. त्या लॉंग बिल्टअप नंतर त्याचं प्रॉफिट बुकिंगची लेवल जी आहे ती स्टेब्लिश लेवल आली, त्याच्यामुळे तो लॉंग अनवाइंड जो आहे तो क्रिएट करताना आपल्याला दिसला. म्हणून मार्केटमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की लॉंग ज्यावेळेस अनवाइंड होऊ राहिलं त्यावेळेस आपण त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा ट्रेडर जे आहेत ते आपल्या पहिल्या पोझिशन्स मध्ये असतात, ते त्यांचा नफा घेऊन पोझिशन जे आहेत ते बंद करतात आणि ओआय जो आहे तो आपल्याला कमी होताना दिसतो. जसं की दिवाळी संपली की लोकांनी घेतलेले जे कपडे होते ते वापरलेले असतात आणि त्यामुळं नवीन खरेदी होत नाही आणि दुकानदारांचा साठा जो आहे तो कमी होताना दिसतो. म्हणजे काय? तेजी जी आहे ती थांबते आणि मार्केट शांत होऊ शकतं. त्यामुळं लॉंग बिल्डअप ज्यावेळेस होताना दिसतं त्यावेळेस तेजी सुरू होते आणि लॉंग अनवाइंड ज्यावेळेस होते त्यावेळेस तेजी थांबते. नफा बुकिंग जी आहे, नफा वसुली जी आहे ती आपल्याला होताना तिथं दिसते. म्हणून मार्केटमध्ये ह्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं की नेमकं ओव्हरऑल कॉन्सेप्ट मार्केटचा काय चाललाय आणि त्याचा उपयोग आपण कशा पद्धतीने जो आहे तो करू शकतो. माझी स्क्रीन, माझा स्लाइड शो तुम्हाला दिसतोय का? येस नो? म्हणून लॉंग बिल्टअप आणि शॉर्ट बिल्टअप जेव्हा केव्हा होत असत या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवायचं की नेमकं प्राइस मध्ये बिहेवियर जे आहे ते काय चाललंय आणि त्याचा बिहेवियरचा विनियोग उपयोग जो आहे तो आपण कशा पद्धतीने राईट डिरेक्शनला, राईट ट्रेडला कशा पद्धतीने घेऊ शकतो. ओके. म्हणून लॉंग बिल्टअप आणि शॉर्ट बिल्टअप ज्या आहेत त्या सिम्पलच्या पोझिशन असतात आणि त्याचा उपयोग, त्याचा विनियोग जो आहे तो आपण वेळोवेळी करणं गरजेचं असतं. जनरली ज्या लोकांना हे माहीत नसतं, आता काही लोकांना हे भरपूर बोरिंग वाटत असेल व्हिडिओ बघताना, बट ऑब्विसली मित्रांनो मर्म ऑफ द ट्रेडिंग, मर्म ऑफ द ऑल द थिंग्स याच्यापाशीच आहे. कारण जनरली मी स्टार्टिंग ऑफ द सीन तुम्हाला तेच सांगितलंय की मी फक्त आणि फक्त सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मला लॉंग बिल्टअप कुठं होतोय, लॉंग अनवाइंड कुठं होतोय. हे जर तुम्हाला समजलं ना, बाकीच्या छोट्याशा सिंपलच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आणखीन सिंपल सिंपल आपल्याला होताना दिसतील. तुमच्या समोर आता चार्ट दिसतोय का? निफ्टीचा 25,650 सीईचा. येस नो प्लीज? आता मेन गोष्ट जी आहे तुम्हाला ती क्लिअर होताना दिसेल, कारण तिथं एकदम महत्वाचा ऍडव्हान्स कॉन्सेप्ट जो आहे तो आपल्याला लक्षात येऊन जाईल. तर दोन ऑप्शन्स आपल्याला इथं दिसत आहेत, जे की आजची एक्सपायरी झाली त्या एक्सपायरी मध्ये आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की 11 नोव्हेंबरचा 25,500चा कॉल 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये दिसतोय आणि उजव्या बाजूला 25,650चा पुट 75 टाइम फ्रेम मध्ये दिसतोय. इथे ही जी रेषा दिसते हा म्हणजे व्हीवॅट म्हणजे व्हॉल्यूम वेटेड ऍव्हरेज प्राइस आहे आणि खाली बॉटमला जे आपल्याला दिसतंय तो म्हणजे ओपन इंटरेस्ट आहे. सेम वे इकडच्या बाजूला हा ओपन इंटरेस्ट नाहीये, हा ओपन इंटरेस्ट आहे. तर ह्या पर्टिक्युलर ऑप्शन्सला जर आपण बघितलं तर तुम्हाला इथं लक्षात काय येतंय? इथं काय झालं? ओपन इंटरेस्ट वाढला, त्यावेळेस इथं किंमत काय झाली? घटलीये. इथं जर आपण बघितलं तर इथं काय झालं? ओपन इंटरेस्ट वाढलाय, थोड्या वेळा करता किंमत वाढलीये, त्याच्यानंतर किंमत आपल्याला काय होताना दिसते? घटलीये. मग हेच तर ते पॅरामीटर आहे की लोकांना तेच बेसिक गोष्ट जी आहे ती समजत नाहीये. म्हणजे काय बरं? सिंपल गोष्ट हीच आहे, जर तुमचा ओपन इंटरेस्ट घटतोय
आणि किंमत जी आहे ती वाढते, म्हणजे इथे याला म्हणतात शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट म्हणजे काय? शॉर्ट कव्हरिंग डायरेक्टली होत नाही, त्याच्या अगोदर शॉर्ट बिल्टअप होतात. बघा इथं प्राइस खाली गेली आहे, ओपन इंटरेस्ट वाढलाय, म्हणजे इथं त्यांना असं वाटत होतं अंडरलिंग जो आहे तो प्रेशर मध्ये आहे, म्हणून त्यामध्ये काय झाला, शॉर्ट बिल्टअप जो आहे तो सिंपल पद्धतीने झाला, ज्याच्यामध्ये ओपन इंटरेस्ट वाढला परंतु प्राइस जी ती आपल्याला घटताना दिसते, म्हणून शॉर्ट बिल्टअप झाला. पण ज्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये, त्यांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये प्राइस आपल्याला जाताना दिसले, किंमत वरती जाते, त्यावेळेस ओपन इंटरेस्ट जर बघितला तर तो आपल्याला घटताना दिसतो, म्हणजे शॉर्ट कव्हरिंग जी ती चालू झाली आहे. सिमिलरली पुट साइड मध्ये आपण इथं जर बघितलं तर काय झालं, किंमत वरती गेलीये. सिमिलरली तर काय झालं, प्राइस सुद्धा वरती गेली आहे फर्स्ट हाफ मध्ये, पहिल्या 75 मिनिटांमध्ये. पण ठराविक काळानंतर काय झालं, किंमत तर घटलीये आणि त्यावेळेस ओपन इंटरेस्ट सुद्धा घटताना दिसतोय. म्हणजे हा जो लॉंग बिल्टअप जो झाला होता पहिल्या 75 मिनिटांमध्ये, तो लॉंग बिल्टअप जो आहे तो फुस झालाय आणि तो लॉंग बिल्टअप कशामध्ये कन्वर्ट झाला, लॉंग अनवाइंड मध्ये कन्वर्ट आपल्याला होताना दिसतोय. म्हणून ह्या छोट्या छोट्या पॅरामीटर, छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही जर फॉलोअप जर केलं तर तिथनं तुम्हाला भरपूर काही गोष्टी ज्या आहेत ना त्या क्लिअर कट होताना आपल्याला दिसू शकतात. तिथनं तुम्हाला आयडिया तिथं येऊ शकतात की बाबा प्राइस मध्ये बिहेवियर जो आहे तो काय होऊ राहिला आणि त्याकडनं आपण काय गोष्टींचा फोकस जो आहे तो आपण व्यवस्थितरित्या करू शकतो. कारण तिकडे मोस्ट टाइम, मोस्ट ऑफ थिंग, लोकांचं प्रॉब्लेम जो क्रिएट जो होतो ते मिसअंडरस्टँडिंग, म्युच्युअल अंडरस्टँडिंग किंवा मिसअंडरस्टँडिंग जी असते ती तिथं असते आणि तिकडनं त्यांना आउटपुट जे आहे ते होताना दिसू शकत नाही. हे चार्ट तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने दिसतात, पण त्याचं जे गमक जे आहे, त्याचं जे सिंपलचे अंडरस्टँडिंग जी आहे ती याच्यामध्ये, या स्लाइडमध्ये, ज्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय की लॉंग बिल्टअप ज्या वेळेस होतंय त्यावेळेस ओपन इंटरेस्ट सुद्धा वाढतो आणि त्यावेळेस प्राइस सुद्धा आपल्याला वाढताना दिसू शकते. जसं दिवाळीचं मी एक्झाम्पल दिलं होतं, त्या दिवाळीच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला होताना दिसतं. सिमिलरली लॉंग अनवाइंड म्हणजे काय, ज्याने कोणी अगोदर खरेदी केलेलं आहे तो त्याच्या पोझिशन जे आहे ते अनवाइंड करतोय, त्याच्यामुळं ती किंमत वाढण्याऐवजी ती आपल्याला घटताना दिसते आणि ती एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तेजी थांबते आणि मार्केट जे आहे ते आपल्याला शांत होताना दिसतं. सेम वे जर शॉर्ट साइड मध्ये जर बिल्टअप होऊ राहिलं म्हणजे काय, मार्केट घसरणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसते, किंमत आपल्याला घसरताना दिसते. त्याच्या उलट ओपन इंटरेस्ट जो आहे तो ओवाय जो आहे तो आपल्याला वाढताना दिसतो, बट प्राइस, किंमत जी आहे ती आपल्याला घटताना दिसते. जसं की एक रिअल लाईफ एक्झाम्पल जर घ्यायचं जर झालं, जसं पावसाळ्याच्या शेवटी लोक छत्री विकायला ठेवतात, कारण त्यांना असं वाटतं पावसाळा संपलेला आहे, आता छत्रीचा आपल्याला काही उपयोग नाहीये, पावसाची प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे, त्यामुळे त्यांना ते छत्री विकायचे. पण जनरली लोकांना असं वाटतं की आता मंदीची शक्यता आहे. पण काय होतं, पावसाळा जो आहे तो संपत नाही, तो पावसाळा कंटिन्यू होतो. ज्या लोकांनी छत्री विकलेली असते त्यांना छत्री घेण्यासाठी ती मागणी करावी लागते, पुन्हा छत्री जी आहे ती खरेदी करावी लागते. त्यामुळं काय होतं, शॉर्ट कव्हरिंग मध्ये काय होतं, ओपन इंटरेस्ट जो वाढलेला आहे तो अचानक घटायला सुरुवात होतो आणि ते जे प्रीमियम कमी झालेलं असतं ते शूट आउट होतं, कारण जनरली सेलर जे आहेत ते बायर्स मध्ये कन्वर्ट आपल्याला होताना दिसतात. म्हणून याला फिनॉमिनाला म्हणतात शॉर्ट कव्हरिंग. चार पद्धतीचे फिनॉमिना जे आहेत त्या मार्केटमध्ये होतात. एक म्हणजे लॉंग बिल्टअप जर होतोय तर त्या लॉंगच्या अगेन्स्ट लॉंग अनवाइंड आपल्याला होताना दिसणार आहे, म्हणजे मार्केट ज्या दिशेमध्ये चाललंय त्या दिशेमध्ये होताना दिसेल. आणि दुसरं जे आहे, मार्केटच्या अपोजिट साईडला शॉर्ट बिल्टअप आपल्याला होताना दिसतं आणि त्या शॉर्ट बिल्टअपचं कव्हरिंग मध्ये कन्वर्ट जे आहे ते होताना दिसतं. म्हणून इंट्राडे मध्ये आपल्याला इंट्राडे ट्रेडर म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची कायम, की बाबा मला जर एखादा जर ट्रेड जर करायचा आहे तर त्यामध्ये मला एक फिजिबल, जो की एक पॉसिबल सिनारिओ जो आहे तो पॉसिबल सिनारिओ मी कॅच करणं गरजेचं आहे. आणि तो जर मी कॅच करू शकलो तर त्यातनं माझ्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट आउटपुट किंवा आउट परफॉर्मन्स जो आहे तो क्रिएट मला होताना दिसू शकतो. आता तुम्हाला 11 नोव्हेंबरच्या 25,500 तसा 25,650चा पुट जो आहे, कॉल जो आहे, तो दिसतोय का स्क्रीनवरती? येस नो म्हणून मला सांगा. बहुतेक दिसत असेल. तर आपण जे चार ज्या गोष्टी आपण ज्या बघितल्या होत्या त्या चार गोष्टीमध्ये इथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल, ओपन इंटरेस्ट वाढलाय परंतु प्रीमियम जो आहे तो घटलाय, म्हणजे इथे शॉर्ट बिल्टअप झालाय. बट
जसं जसं प्रीमियम किंवा किंमत जी आहे ती 36 वरनं 194 रुपयाला जायला बनताना दिसली, त्यावेळेस ओपन इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला घटताना दिसतोय. म्हणजे इथं जो शॉर्ट बिल्टअप झाला तो शॉर्ट कव्हरिंग मध्ये लॅटर ऑफ द डे आपल्याला कन्वर्ट होताना दिसतोय. सेम वे जसं पुट साइड मध्ये 25,650च्या पुट मध्ये इथं जर बघायचं झालं तर आपल्याला इथं लक्षात येतंय की सुरुवातीच्या 75 मिनिटांमध्ये प्रीमियम 47 रुपयावरनं जवळजवळ 204 रुपयापर्यंत गेला. पण लॅटर ऑफ द डे तो प्रीमियम जो आहे तो 204 वरनं जवळजवळ 0.5 पर्यंत आपल्याला जाताना दिसतोय आणि त्यावेळेस ओपन इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला घटताना दिसतोय. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की जे लॉंग बिल्टअप झाले ते लॉंग अनवाइंड मध्ये कन्वर्ट होताना दिसतात. म्हणून इंट्राडे ज्यावेळेस आपण ट्रेड करतो त्यावेळेस ह्या गोष्टींकडे जर आपण पॅरामीटरकडे जर लक्ष जर ठेवलं तर आपल्याला अंडरस्टँडिंग जी आहे ती सिंपल पद्धतीने होताना दिसू शकते. आणि त्यामध्ये ऍडिशनल एक गोष्ट ही पण आहे, व्हीवॅपच्या वरती जर तुमचं प्रीमियम किंवा प्राइस जर सस्टेन राहते, व्हीवॅपच्या खाली ज्यावेळेस तुमची प्राइस किंवा प्रीमियम जर कंटिन्युएशन करतोय तर त्याच्यावरनं डायरेक्शनल इंडिकेशन जे आहे ते एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला क्रिएट होताना दिसू शकतात. आणि ऍडिशनल कन्फर्मेशनच्या हिशोबाने तुम्ही त्याचा उपयोग जो आहे ते व्यवस्थितरित्या करू शकता. जनरली मार्केटमध्ये हे 4 फिनॉमिना 4 पॅटर्न्स तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेत. बट ऑब्विसली ही गोष्ट पण आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट बिल्टअप, शॉर्ट अनवाइंडिंग हे वेळोवेळी आपल्याला होताना दिसू शकतात. म्हणून ज्यावेळेस मार्केटमध्ये लॉंग बिल्टअप ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्या किमतीच्या दिशेमध्ये भले किंमत वाढत असेल किंवा किंमत घटत असेल त्यावेळेस ओपन इंटरेस्ट वाढत असेल म्हणजे त्या दिशेमध्ये बिल्टअप होऊ राहिला ही गोष्ट लक्षात येते. ज्यावेळेस त्या दिशेमध्ये बिल्टअप झालाय परंतु किंमत त्या दिशेमध्ये जात नाहीये, किंमत जी आहे ती वाढण्याऐवजी घटते, घटण्याऐवजी वाढते, असंच प्रकारचे सिच्युएशन जर तिथे येतात त्याला आपण लॉंग अनवाइंडिंग असं म्हणतो. सिमिलरली जर मार्केट किंमत खाली खाली चालली आहे परंतु ओपन इंटरेस्ट वाढतोय म्हणजे लॉंग शॉर्ट बिल्टअप जो आहे तो तिथं आपल्याला होताना दिसतो. आणि जर किंमत आपल्याला वाढताना दिसते परंतु ओपन इंटरेस्ट जो सुरुवातीला वाढलेला आहे तो आपल्याला घटताना दिसतो, त्याला आपण शॉर्ट कव्हरिंग जो आहे तो असं म्हणतो. आणि हे जे 4 फिनॉमिना जो आहे या सिंपलच्या चार्टवरती आजच्या एक्सपायरीच्या हिशोबाने तुम्हाला इथं लक्षात येतात. तिथं जर तुम्ही बघितलं तर 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये लक्षात येईल की किंमत जी ती आपल्याला घटताना दिसते 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जवळजवळ 11:30-1 वाजेपर्यंत. त्यावेळेस ओपन इंटरेस्ट वाढला म्हणजे इथं शॉर्ट बिल्टअप झाला. जे शॉर्ट जे होते मार्केटने त्यांच्या अगेन्स्ट मूव्ह तयार करताना दिसलं त्यामुळे किंमत 30 रुपयांची जवळजवळ 200 रुपयांच्या आसपास आपल्याला जाताना दिसली आणि त्यामुळं ओपन इंटरेस्ट जो होतो घटताना दिसतंय. म्हणजे सुरुवातीला जी ऍक्शन होती त्याला रिएक्शन इथं क्रिएट होताना दिसली. सेम एखाद्या बाजूला आपण जर बघितलं तर ते जे लॉंग बिल्टअप जे सुरुवात सकाळपासून दुपारपर्यंत जे होतं ते आपल्याला शॉर्ट लॉंग बिल्टअप जे होतं ते लॉंग अनवाइंड जे आहे ते जनरली दुपारी नंतर आपल्याला इथं क्रिएट होताना दिसतंय. म्हणून हे एक महत्वाचा मुद्दा असतो की नेमकं ऍक्शनला रिएक्शन जी ती कुठं होते आणि त्या रिएक्शनचा उपयोग आपण आपल्या ट्रेडिंग आर्सेनलमध्ये आपण आपल्या ट्रेडिंगच्या भत्त्यामध्ये कशा पद्धतीने करू शकतो त्यावरनं भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या क्रिएट आपल्याला होताना दिसू शकतात. एकदम सिंपलचा अप्रोच, सिंपलचा वे ज्या एबीसीडी ज्याला मार्केटची माहित नाहीये, ज्याला मार्केटबद्दल काही अंडरस्टँडिंग नाहीये त्या व्यक्तीला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात येऊ शकते की हे नेमकं लॉंग बिल्टअप म्हणजे काय, लॉंग अनवाइंड म्हणजे काय, शॉर्ट बिल्टअप म्हणजे काय आणि शॉर्ट कव्हरिंग मध्ये त्याला काय ऑपॉर्च्युनिटी तिथं क्रिएट होऊ शकते याचा उपयोग जो आहे ह्या अशा पद्धतीच्या प्रकारे जे आहे ते आपल्याला होताना तिथं दिसू शकतो. आणि हा एक महत्वाचा उद्देश आहे. तुम्हाला समजलं का नाही समजलं